नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड या वर्गाचा फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय. यामधील चॅप्टर नंबर फर्स्ट सॉफ्टवेअर यूज्ड इन अकाउंटिंग या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॉमन यूज ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर कुठे कुठे केला जातो याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. आपण पॉईंट टू पॉईंट विचार करणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. एखाद्या व्यवसायामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात, जे व्यवहार होतात, त्या सर्व व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. रेकॉर्ड्स ऑफ डे टू डे ट्रान्झॅक्शन अप टू डेट. दिवसाला होणारे सर्व ट्रान्झॅक्शन त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे डेटर्स अकाउंटिंग. डेटर्स अकाउंटिंगसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यामध्ये मग डेटर्स लेजर असेल, स्टेटमेंट ऑफ अकाउंट असेल, कलेक्शन लिस्ट असेल, ॲनालिसिस ऑफ डेटर असेल, आउटस्टँडिंग बिल असेल किंवा क्रेडिट लिमिट असेल, या सर्व गोष्टींसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यानंतर स्टोअर अकाउंटिंग्स. यामध्ये स्टोअर लेजर असेल, मटेरियल कॉस्ट ॲनालिसिस असेल. म्हणजे थोडक्यात आपल्याकडं व्यवसायाकडं जे स्टोअर रूम असते, जे गोडाऊन असतं, त्या गोडाऊनमध्ये असणारा सर्व माल त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यानंतर पेरोल अकाउंटिंग असेल. आता पेरोल अकाउंटिंगमध्ये मग पेरोल अँड पे स्लिप असेल, इन्कम टॅक्स असेल, ESI असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, डिडक्शन स्टेटमेंट असेल, ॲन्युअल प्रॉव्हिडंट फंड स्टेटमेंट असेल, एम्प्लॉईज लोन अकाउंट असेल, वेजेस ॲनालिसिस बाय कॉस्ट सेंटर असेल किंवा कॉस्ट युनिट कॅन बी प्रिपेअर्ड अँड मेंटेन अप टू डेट. या सर्व गोष्टींसाठी आपण अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत असतो. आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो तर फायनान्शियल अकाउंटिंग. आता फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बघता येतील. त्यामध्ये व्हाउचर्स असेल, कॅश व्हाउचर असेल, नॉन कॅश व्हाउचर असेल किंवा ट्रान्सफर असेल, कॅश मेमो असेल, क्रेडिट इनव्हाइस असेल, बुक्स ऑफ अकाउंटिंग असेल, कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, ट्रायल बॅलन्स असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, अशा वेगवेगळ्या रेशो ॲनालिसिस असेल. या सर्व गोष्टींसाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. फायनान्शियल ॲनालिसिस नंतर कॉस्ट अकाउंटिंग असेल. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मग कॉस्ट रिपोर्ट असेल, कॉस्ट शीट असेल, टेंडर असेल, कोटेशन असेल, या सर्व गोष्टींसाठी सुद्धा अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यानंतर बजेटरी कंट्रोल. बजेटरी कंट्रोलमध्ये मग सेल्स बजेट असेल, प्रोडक्शन बजेट असेल, परचेस बजेट, एक्सपेन्सेस बजेट, कॅश बजेट, सेव्हरल बजेट रिपोर्ट्स. वेगवेगळे बजेटचे रिपोर्ट काढण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यानंतर स्टँडर्ड कॉस्टिंग. आता स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये ॲनालायझिंग स्टँडर्ड डाटा असेल, ॲक्च्युअल डाटा असेल, यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यानंतर सेन्सिटिव्हिटी ॲनालिसिस असेल, ब्रेक इव्हन ॲनालिसिस असेल, इव्हॅल्युएशन ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन असेल, इव्हॅल्युएशन ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन असेल, इव्हॅल्युएशन ऑफ डिव्हिडंड पॉलिसी डिसिजन, इव्हॅल्युएशन ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट पॉलिसीज, इव्हॅल्युएशन ऑफ प्रोजेक्ट्स रिपोर्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, अशा वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग असेल, कॉर्पोरेट अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाशी वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतील. एक्झामशी रिलेटेड काही अपडेट्स असेल त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.